नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत येत्या 5 ऑगस्टला मालिकेत खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे. अर्णवला सगळ्या गोष्टी कळायला असतात, त्यामुळे अर्णवला सगळं काही आता ईश्वरीला सांगायचं असतं. त्यामुळे तो ईश्वरीला भेटण्यासाठी तिला बोलवतो. ईश्वरीसुद्धा त्याला भेटायला एका कॅफेत येते आणि नंतरनं तो सांगत असतो की प्लीज तू राकेश सोबत लग्न करायला नकार दे. तू त्याच्यासोबत लग्न नको करू ईश्वरी, मी तुला सांगतोय. तेवढ्यात ईश्वरी म्हणते, सर प्लीज तुम्ही माझ्या लाईफमध्ये नका इंटरफिअर करू. असं बोलत असते तेवढ्यातच तिथे ईश्वरीचे वडील येतात आणि ईश्वरीचे वडील ईश्वरीला म्हणतात, मी तुला सांगितलं होतं की तू अर्णवसोबत कोणतेही संबंध ठेवू नकोस, तरी तू त्याला भेटतेस, त्याच्याशी बोलतेस, हे तू चांगलं करत नाही आहेस. असं सगळं बोलून ते तिला तिथनं घेऊन जायला निघतात. तेवढ्यातच अर्णव पण ईश्वरीचा एका साईडनं हात पकडतो आणि एका साईडनं वडील हात पकडतात. नंतरनं ईश्वरी दोघांच्याही मध्ये अडकलेली असते. तेव्हा ईश्वरीचे वडील टर्न होतात, कारण की त्याला अर्णवबद्दल खूपच राग असतो. कारण की त्यांना असं वाटत असतं की माझ्या मुलीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय, पण ह्या अर्णवमुळे माझ्या मुलीच्या आयुष्यात खूप वाईट प्रसंग येत आहेत. त्यामुळे त्यांचा पर्सनली अर्णववर खूपच राग असतात. त्या रागाच्या भरात ते रिटर्न वळतात आणि अर्णवला म्हणतात, माझ्या मुलीचा हात सोड, आणि सनक्याने त्याच्या कानाखाली लावून देतात. तेवढ्यात हे सगळं बघून आता ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं, कारण की वडिलांनी तिच्या अर्णव सरांच्या कानाखाली लावलेली असते आणि ईश्वरीला तो फक्त एकच म्हणत असतो की तू प्लीज तू राकेशसोबत लग्न नको करू. आणि ईश्वरी त्याला मनातल्या मनात म्हणते, सर प्लीज माझा हात सोडा. असं बोलत असताना आता अर्णवला कळत नसतं की हिला कसं सांगायचं की तू त्याच्याशी लग्न नको करू. तो दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि त्यांनी माझ्या बहिणीला पण फसवलं आहे आणि तो आता तुला फसवत आहे. हे सगळं त्याला आता ईश्वरीला सांगायचं असतं, पण ईश्वरीच्या वडिलांमुळे त्याला काही सांगता आलेलं नसतं. आता अर्णव खरंच ईश्वरीचं लग्न थांबवू शकेल का, तिला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवू शकेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मितवा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.